हाय फ्रेंड्स, मी अमृताज किचनमध्ये आपले स्वागत करते आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला लास्ट कढीचं हे दाखवलेलं होतं, म्हणजे सुरमईची कढी दाखवलेली होती. ठीक आहे, तर कालवण दाखवलं होतं. तर आता मी फिश फ्राय करणार आहे. ॲक्च्युली तो व्हिडिओ मी कंटिन्यू करणार होती, पण तो खूप लेंदी होणार, म्हणून मी तिथे स्टॉप करून हा दुसरा व्हिडिओ करते आहे. तर आता मी यात थोडंसं हे घालणार आहे, काय आगूळ घालून घेणार आहे. थोडा मी इकडे आगूळ घालून घेतला आहे. आता हा आगूळ आपण छान असं फिशला लावून घेणार आहे. ॲक्च्युली सगळ्यांची एक वेगळी पद्धत असते सगळं काही बनवण्याची. इन द सेन्स म्हणजे आपण ज्यावेळेस कोकण आणि तुमची रत्नागिरी मीन्स सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोकण नाही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तिथे आपण मोस्ट ऑफ काय वापरतो, कोकम वापरतो. ठीक आहे, मच्छीसाठी. आणि जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं त्यांची वेगवेगळी पद्धत असते फिश फ्राय करायची किंवा फिशचं कालवण करायची. आता मी यात थोडंसं हे घालून घेणार आहे, म्हणजे आलं लसूण. आलं ह्यात थोडंसं आहे एकदम, आणि लसूण जास्त आहे. ती पेस्ट लावून घेणार आहे मी ह्याला, फिशला. ॲक्च्युली माझी मम्मा होती गोव्याची. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते लोक कशी मच्छीला हे लावायची, काय तुमचं आलं लसूण पेस्ट. ह्याच्यात लसूण जास्त असते, आलं कमी असतं. लसूणही घेतली, लसूणची पेस्ट घेतली फक्त तरी चालेल, इट्स वेल अँड गुड. पण मी इकडे आलं लसूणची पेस्ट त्या दिवशी बनवलेली होती, त्याच्यात लसूण जास्त होतं, तर मी हीच घेतलेली आहे. ठीक आहे, आता मी हे आलं लसूणची पेस्ट लावून घेतली आहे. मी इथे मॅरिनेशन वगैरे काही करत नाही आहे, तरी छान होते. तुम्ही असं करून बघू शकता. ॲक्च्युली माझा छोटा बाबू असल्यामुळे मी मॅरिनेशन वगैरे करून जास्त वेळ ठेवू शकत नाही. तो आता थोडा झोपला आहे, तो उठला तर मला हैराण करणार, म्हणून मी म्हटलं आधीच मी बनवून घेते. तर मी इकडे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. लाल मिरची पावडर म्हणजे जी आपली काश्मीरी लाल मिरची असते ना, त्याची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि हे छान असं लावून घ्यायचं आहे फिशला. तुम्हाला थोडंसं सुकं वाटलं, कोरडं वाटलं, तर तुम्ही यात थोडंसं पाणी ॲड करू शकता. जास्त नाही, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, पण मला वाटत नाही, माझं होऊन जाईल वाटतं आहे मला. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी मम्मी गोव्याची होती, तर ते लोक त्यात लसूणची पेस्ट लावायची. ठीक आहे, तर आपण हे मॅरिनेट म्हणजे असं लावून घेतलेलं आहे सगळं. आता आपण फिश फ्राय करणार ठेवलेलं आहे. आणि काही लोक काय करतात, रव्यामध्ये दुसरे काही जिन्नस घालतात, मीन्स तांदळाचं पीठ घालतात. तर आपण तसं काही करणार नाही आहोत, आपण डायरेक्ट फ्राय करणार आहोत. म्हणजे हेच रव्याचं कोटिंग करून आपण फ्राय करणार आहोत. तर काही लोक काय करतात, डायरेक्ट म्हणजे फिश घेऊन त्याच्यामध्ये आगूळ घालून तुमचं लाल मिरची पावडर वगैरे घालून ते लोक डायरेक्ट फ्राय करायला घेतात, म्हणजे रव्यामध्ये कोट करून फ्राय करतात. ही पहिल्याची पद्धत होती, रव्यामध्ये कोट करून डायरेक्ट फ्राय करतात. पण आत्ताची लोक काय करतात, रव्यामध्ये मसाला घालतात, हळद घालतात, काय 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 करतात. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते. ट्रस्ट मी, खूप छान होणार. आपण आता हे असं छान असं सगळीकडनं लावून घेणार आहोत. आणि इथे फ्राय करायला परत आपण लावून अशा प्रकारे सगळे फ्राय करून घेणार आहोत. यात तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं ना तरीही चालते, खूप छान होते, म्हणजे क्रिस्पी होते. पण ॲक्च्युली होतं काय माहिती आहे, तांदळाचं पीठ लावल्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही म्हणजे थोड्या वेळाने खायला जाताना, मीन्स लवकर बनवलं आणि नंतर मग थोडा उशीर झाला खायला, तर ते मऊसर पडतात. पण तुम्ही जर रवा लावला ना तर ते छान असं राहतं, म्हणून मी तांदळाचं पीठ लावत नाही. अशा प्रकारे मी इकडे सगळे कोट करून फ्राय करून घेणार आहे. असं इथे माझं
सगळ्यांना मसाला वगैरे लावून झाला आहे. आता मी हे फ्राय करायला टाकलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं हे फ्राय होतं आहे. तर आपण थोड्या वेळाने याला परतून घेणार आहोत. ज्यावेळेस फ्रेंड आपण मॅरिनेशन करतो, ठीक आहे, मॅरिनेशन केल्यावर आपल्याला थोडा वेळ थांबायला लागतं. पण जर आपल्याला लगेच करायचं आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे किंवा काही काम आहे तर आपण हे अशा पद्धतीत लवकर करू शकतात. हे पण खूप छान होते. ह्याची टेस्ट त्याची टेस्ट ह्यातला मला फरक असं जास्त जाणवत नाही. तर मी अशा प्रकारे करते. आपण ह्याला मीडियम गॅसवर छान असं एक साईड फ्राय करून घेणार आहोत. नंतर आपण परतणार आहोत त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करायला, ठीक आहे. आपण आता बघणार आहोत मिनिमम 5 मिनटं झालेली आहे. आपण एक साईडने फ्राय करून हे झालेलं आहे एक साईड. आता आपण दुसऱ्या साईडने सगळ्याचे परतून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आमच्या कोकणी लोकांचं म्हणजे मालवणी वगैरे सिंधुदुर्ग ह्या पट्टा, रत्नागिरी हे सगळं पट्टा आहे ना, तो फिश म्हटलं काय त्यांचा जीव असतो. मला मोस्ट ऑफ फिश लागतेच. खूप दिवसांनी खाल्ले तर असं वाटतं हां बाबा खूप दिवसांनी मच्छी खाल्ली आहे. आपण दुसरी साईड पण फ्राय करून घेणार आहोत. मी मगाशीच तेल जास्त घातलं होतं तर मी इथे जास्त तेल असं घालणार नाही आहे. नाहीतर हे ज्यावेळेस आपण बाहेर काढतो तर असं तेल राहतं. आपण वेस्ट करायचं नाही आहे. जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढंच आपण तेल घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत. त्यावेळेस तुम्ही आला लसूण पेस्ट लावता त्याला किंवा लसूणची पेस्ट लावता त्यावेळेस जो मच्छी फ्राय करताना जो सुगंध येतो ना, म्हणजे एकदम खूप छान असा सुगंध येतो. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कशी झाली आहे, ठीक आहे. आता ही मी दुसऱ्या साईडने पण छान अशी फ्राय करून घेते. नंतर मग मी तुम्हाला करी आणि म्हणजे कालवण आणि हे फिश फ्राय दोन्ही एकत्र मी तुम्हाला सर्व करून दाखवेन. फ्रेंड्स, तर आपला हे फिश फ्राय झालेला आहे. आपण ह्याला दोन्ही साईडनी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, ठीक आहे. आपण हे आता सर्व करूया. फ्रेंड्स, आपला हे फिश फ्राय आणि फिशचं कालवण रेडी आहे. मी हे सर्व केलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.